गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पर्यटन या पाठाचा करणार आहोत. आज आपण पर्यटन या पाठाचा अभ्यास करणार आहोत. पर्यटन म्हणजे मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय किंवा विश्रांतीसाठी आपल्या नेहमीच्या ठिकाणापासून काही कालावधीसाठी केलेले म्हणजे पर्यटन होय. ही पर्यटनाची व्याख्या तुम्ही सर्वांनी लिहून घ्यायची आहे. पर्यटन म्हणजे मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय किंवा विश्रांतीसाठी नेहमीच्या ठिकाणापासून काही कालावधीसाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. उदाहरणार्थ आपण शिक्षणासाठी सहली काढतो. आपल्या सहली गड किल्ल्यांवर किंवा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी जातात. तेथे जाऊन आपण आपण तेथे जाऊन अभ्यास करतो. गड किल्ला बांधकाम त्याचा अभ्यास करतो. आपण हा किल्ला आहे सगळा असा अभ्यास आपण करत असतो. तसंच मनोरंजनासाठीही आपण सहलीला जातो. त्यासाठी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. त्या प्रवासाला पर्यटन असे म्हणतात. पर्यटनाचे 7 प्रकार पडतात. ते कोणते कोणते? पहिला आहे नैसर्गिक पर्यटन, पर्यटन, धार्मिक पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन, समुद्र पर्यटन, साहसी पर्यटन, समुद्र जीवसृष्टी पर्यटन असे प्रकार पर्यटनाचे पडतात. पहिला आपण पर्यटनाचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक पर्यटन. पर्यावरणाची हानी न करता नैसर्गिक ठिकाणांना भेट देऊन तेथील नैसर्गिक सौंदर्य, वनस्पती, प्राणी आणि भूभागाचा अनुभव घेणे, तसेच स्थानिक संस्कृती व लोकांचा आदर करणे होय. ज्यामध्ये पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग, कॅम्पिंग, छायाचित्र यासारख्या क्रियांचा समावेश असतो आणि त्यांचा मुख्य उद्देश निसर्गाचे संरक्षण व स्थानिक समुदायाचा विकास साधणे हा असतो. तुम्हाला चित्रात दिसतच आहे की हे पर्यटन नैसर्गिक पर्यटन आहे. म्हणजे तुम्हाला चित्रात दिसतंय की डोंगर, दऱ्या, नद्या, धबधबे दिसत आहेत आणि ते पर्यटक तिथे गेलेले आहेत. ह्या पर्यटनाला गेल्यावर पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी या पर्यटकांनी घ्यायची आहे. जसे की नदीत कचरा फेकणे, त्या परिसरात घाण करणे इत्यादी काळजी या पर्यटनात घेतली पाहिजे. दुसरा पर्यटनाचा प्रकार आहे आरोग्य पर्यटन. आरोग्य पर्यटन म्हणजे आरोग्य सेवा मिळवण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आपल्या देशाबाहेर प्रवास करणे, ज्यात वैद्यकीय उपचार आणि वेलनेस सेवा समावेश असतो. जसे की शस्त्रक्रिया, योग शिबिर, स्पा आणि आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणे, जेणेकरून स्वस्त दरात चांगल्या दर्जाच्या किंवा विशिष्ट उपचार पद्धतींचा लाभ घेता येते. आरोग्य पर्यटन म्हणजे आरोग्य सेवा मिळवण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आपल्या देशाहून दुसऱ्या देशात जो प्रवास करतो त्याला आरोग्य पर्यटन म्हणतात. तुम्हाला चित्रात दिसत आहे की इथे प्रशिक्षण घेत आहेत योगाचं. दुसऱ्या देशातले लोक आपल्या देशात येतात कारण की योग हा आपल्या संस्कृतीचा आहे. म्हणून योग शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या देशातले लोक आपल्या देशात येतात आणि उपचार घेण्यासाठी आरोग्याचे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आपण दुसऱ्या देशात जातो, त्याला आरोग्य पर्यटन असे म्हणतात. हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. तिसरा प्रकार आहे धार्मिक पर्यटन. धार्मिक पर्यटन म्हणजे धार्मिक किंवा आध्यात्मिक कारणासाठी पवित्र स्थळे, धार्मिक स्थळे, मंदिरे, चर्च किंवा धार्मिक महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी केलेला प्रवास, ज्यात तीर्थयात्रा आणि आध्यात्मिक अनुभव घेणे यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. यातून लोकांना त्यांच्या श्रद्धेशी जोडता येते, आध्यात्मिक शांती मिळते आणि जगभरातील विविध संस्कृती व परंपरा समजून घेण्याची संधी मिळते.
धार्मिक पर्यटन म्हणजे तुम्हाला चित्रात अयोध्याचे राम मंदिर दिसते आहे. अयोध्याचे राम मंदिर हे धार्मिक तीर्थस्थळ आहे. जसे की पंढरपूरचे विठ्ठल रखुमाईचे मंदिर हे देखील धार्मिक तीर्थस्थळ आहे. दर आषाढी कार्तिकेला लोक पंढरपूरची वारी करतात. या प्रवासाला धार्मिक पर्यटन असे म्हणतात. चौथा प्रकार आहे पर्यावरणीय पर्यटन. निसर्गाच्या सानिध्यात केलेला असा प्रवास जो पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा लक्ष केंद्रित असतो. स्थानिक समुदायांना मदत करतो आणि निसर्गाबद्दल जागरूकता वाढवतो. यात पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होईल अशा पद्धतीने नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेणे, नैसर्गिक संसाधनांचा सुज्ञ वापर करणे आणि स्थानिक संस्कृतीचा आदर करणे या गोष्टींचा समावेश होतो. याला नैसर्गिक पर्यटन असेही म्हणतात. पहिलं पर्यटन आपण अभ्यासलं नैसर्गिक पर्यटन. तसंच हे जिथे निसर्गरम्य वातावरण आहे त्या स्थळांना भेट देणे आणि त्या स्थळांची काळजी घेऊन जे पर्यटन केले जातात त्याला पर्यावरणीय पर्यटन असे म्हणतात. अशा प्रकारे आज आपण पर्यटन म्हणजे काय आणि पर्यटनाचे प्रकार अभ्यासले. उर्वरित पाठाचा अभ्यास आपण पुढील तासिकेला करू.